सर, रामदास आठवले आमच्याकडे आले होते जाहीर सभेत. हम्म. त्यांनी म्हटलं होतं की वंचित आघाडी आणि RPI दोघांनी एकत्रित काम केलं पाहिजे. मग ही ऑफर त्यांनी दिली होती, अजून तुम्ही ती स्वीकारली नाहीत. स्वीकारणार आहात का? आणि पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला वाटतं का की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं? सर, ही ऑफर टेक्निकली 2004 पासून ज्याला आम्ही कधी उत्तर नव्हतं दिलं. आणि बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर निवडणूक आली की हे एक लायसन्स रिन्युअलचा प्रकार असतो, की लायसन्स रिन्युअल करायला रामदास आठवले एक स्टेटमेंट देतात की मला बाळासाहेबांबरोबर जायचं आहे, मी RPIचं अध्यक्षपद सोडेन. ते कधी सोडत नाहीत, ते कधी येत नाहीत, कारण भाजप त्यांना बरोबर मंत्रिपद देत राहतं. त्यांना ते मंत्रिपद सोडवणार नाही हे आपल्या सर्वांना आत्तापर्यंत कळून चुकले. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर RPIचा एक मंत्री जे रामदास आठवले ते सोडून RPIची ताकद कुठे राहिलेली नाही. ना कार्यकर्ते आहेत, ना कॅडर आहे, ना सेकंडरी लिडरशिप आहे, ना वोटर्स आहेत. ते सोडा, ह्या निवडणुकीमध्ये आणि मागच्या निवडणुकीमध्ये AB फॉर्म पण